नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बटाट्याचे वेपर्स बनवणार आहे। तर त्यासाठी इथे 2 किलो बटाटे हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि याच्या आता साली काढून घ्यायच्या आहेत व्यवस्थित। आणि बटाटा हा पाण्यामध्ये ठेवायचा आहे म्हणजे काळा पडत नाही। बाजारात जो बटाटा उपलब्ध होता तोच मी इथे वापरणार आहे, कारण सध्या बटाटे स्वस्त आहेत त्याच्यामुळे मी आहे तोच बटाटा घेऊन आलेली आहे। इथे आता बटाट्याचे साल हे काढून झालेले आहेत। आता वेपर्स करून घ्यायचे आहेत। एका ताटलीमध्ये हे वेपर्स पाडून घ्यायचे आहेत। आवडीनुसार पातळ किंवा जाड आकारात हे करून घ्यायचे आहेत। हे पहा, या पद्धतीने सर्व चिप्स हे करून घ्यायचे आहे आणि ते पण पाण्यामध्ये घालून ठेवायचं आहे। इथे हे वेपर्स करून झालेले आहेत। आता यामधलं पाणी हे टाकून द्यायचं आहे आणि 2 ते 3 पाण्यामध्ये व्यवस्थित असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। जोपर्यंत त्याचं हे पांढरट पाणी किंवा पिवळसर पाणी हे निघून जात नाही तोपर्यंत हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। आता वेपर्स बुडतील एवढं यामध्ये पाणी घालून ठेवायचं आहे आणि 2 तासानंतर लगेच वेपर्स हे वाफवायला ठेवायचे आहेत। 2 तास हे पाण्यामध्ये मी ठेवणार आहे। या पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि आता ही तुरटी यामध्ये नुसती फिरवायची 1-2 मिनिट। तुरटी इथे फिरवून झालेली आहे। आता ही काढून घ्यायची आहे। गॅसवर पातेलं ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आता मीठ घालायचं आहे अंदाजे। पातेल्यावर झाकण ठेवायचं आहे आणि चांगली उकळी येऊ द्यायची आहे। पाण्याला आता उकळी यायला लागलेली आहे। त्यानंतर आता हे केलेले जे वेपर्स आहेत ते उकळत्या पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। दोन किलोचेच वेपर्स असल्यामुळे मी सगळे वेपर्स हे एकदमच पाण्यामध्ये घालणार आहे। वेपर्स उकळत्या पाण्यात टाकल्यानंतर हे सर्व हलवून घ्यायचं आहे, म्हणजे खालचे वेपर्स वरती करायचे आहे आणि वरचे खाली करायचे आहे, म्हणजे वेफरचा गाळ होत नाही। आणि असं एकदा व्यवस्थित असं हलवून द्यायचं आहे। आणि छान अशी एक याला आता उकळी येऊ द्यायची आहे। अधूनमधून 1-2दा परत खालीवर करायचं आहे। इथे पाहू शकता तुम्ही एकदम छान अशी ही उकळी आता याला आलेली आहे। 2-3 वेळा चांगलं हलवून घ्यायचं आहे आधेमध्ये आणि आता चेक करायचं आहे की वेपर्स झालाय की नाही तो। हे पहा, एकदम त्याचा कलर पण असा चेंज होतो आणि सहज हा तुटला जातो। गॅस हा आता बंद करायचा आहे। छान अशी मस्त उकळी आलेली आहे याला आणि हे वेपर्स आता निथळून घ्यायचे आहेत। निथळून झाल्यानंतर ते एका चाळणीमध्ये टाकायचे आहेत। आता हे निथळून झालेले वेपर्स एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे आणि उरलेले जे वेपर्स आहेत ते परत या चाळणीमध्ये
काढून घ्यायचे आहे. हॉलमध्येच एखादं बेडशीट टाकून हे वेपर्स सुकवून घ्यायचे आहेत. एकाच दिवशी हे वेपर्स मी केलेले आहेत आणि आता दिवसभर हे हॉलमध्ये सुकवून घेऊन दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये ठेवायचे आहेत. कारण बाहेर जर वेपर्स टाकले तर वारं पण सुटलेलं असतं आणि खूप धूळ पण त्यावर उडते, म्हणून हॉलमध्येच हे सुकवून घ्यायचे आहेत. या प्रकारे सर्व वेपर्स हे असे सुकवायला घालायचे आहेत. इथे हे दुसऱ्या दिवशी वेपर्स एकदम मोकळे असे झालेले आहेत आणि आता हे एक दिवस उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत. एखाद्या घमेल्यात वगैरे हे भरून उन्हात सुकवून घ्यायचे आहेत. हे पहा, एकदम छान असे हे वेपर्स घरातच एक दिवस सुकले जातात. इथे पाहू शकता तुम्ही, हे 2 किलोचे वेपर्स तयार झालेले आहेत. या वेपर्स साठी रेग्युलर बटाटाच मी इथे वापरलेला आहे. हे पहा, इथे एकदम छान असे वेपर्स तयार झालेले आहेत. एकदम छान होतात. घरात वाळवले तरी सुद्धा एकदम छान होतात. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.